खरं तर आपण पाहतोय की नवी मुंबईमध्ये आज शरद पवार गटाकडून आंदोलन पुकारलेलं आहे. खरं तर रस्त्याच्या मधोमध आपण पाहतोय की हे आंदोलन पुकारलेलं आहे. सध्या या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील ते देखील सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहतो की रोहित पवार सध्या रस्त्यावरती बसलेले आहेत. खरं तर रोहित दादा, आपण खरं आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, रस्त्यावरती बसलेला त्याबाबत काय सांगाल? नाही, एक तर आपण महागाई जर बघितली तर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेत. घरगुती गॅस असेल नाही तर कमर्शियल गॅस असेल याचे मोठ्या प्रमाणात रेट वाढलेले आहेत. तेलाचे रेट वाढलेले आहेत. त्याच्याचबरोबर राहणं आणि जगणं हे अवघड होत चाललेलं आहे. त्यामुळे पण सरकार या बाबतीत कुठेही लक्ष देताना आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे सामान्य लोकांच्या वतीने झोपलेल्या सरकारला नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारच्या कानावर सामान्य लोकांची व्यथा जावी यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. काय वाटतं, सरकारला जाग येईल? हे बघा, ते अतिशय अहंकारी सरकार आहे. जाग येईल माहीत नाही, पण सामान्य लोकांच्या वतीने लढणं ही आमची भूमिका आणि आमची जबाबदारी, त्या अनुषंगाने आम्ही लढत आहोत. खरं तर आपण एका प्रकारे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, अजून सुरू नाही झालेला, तो नक्कीच त्या ठिकाणी होईल. कारण सरकारला जागा आणायला काहीतरी मोठं करावं लागतं. नाहीतर हे कातड्याचं म्हणजे गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे, यांना काही पडत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे कुठं ना कुठेतरी अशा सरकारला जागा करायचं असेल तर मोठं काहीतरी करावं लागेल. या अनुषंगाने आम्ही रस्ता रोको नाही तर ह्या गोष्टी करत असतो. धन्यवाद. आपल्यासोबत खरं तर हे होते की रोहित पवार यांचं असं देखील म्हणणं आहे की या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हे आंदोलन सध्या पुकारलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.